बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स प्रशिक्षणातून मूकबधिर विद्यार्थी स्वावलंबी होतील, त्यांना रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. दिव्यांगांचं भवितव्य उज्ज्वल करणारा हा उपक्रम आहे. हा उपक्रम सांगली जिल्ह्यातील उर्वरित 12 मूकबधिर शाळांमध्ये टप्प्याटप्प्यानं राबवला जाईल. MKCLच्या मदतीनं दिव्यांगांना MSCIT अभ्यासक्रमाचं शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली. दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू नागरिकांनी खरेदी कराव्यात, असं आवाहन जिल्हाधिकारी काकडे यांनी केलं आहे. राज्यातील पहिल्या अशा मूकबधिर विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स प्रशिक्षण उपक्रमाची सांगता झाली. जिल्हाधिकारी कार्यालय सांगली आणि वर्शिप अर्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भिडे मूकबधिर शाळा मिरज इथं आयोजित या कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांच्या पत्नी शर्दिनी काकडे, तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे दुधमाळ, जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी भारत निकम, संस्थेचे सचिव सुरेश आवटे, सहसचिव निरंजन आवटे, वी फाउंडेशनचे दिनेश कावदम, MKCL परिमल पाटील, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या सहाय्यक सल्लागार मंजिरी माने, मुख्याध्यापिका श्रद्धा जोशी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, प्रायोगिक तत्वावर भिडे मूकबधिर शाळेतील 5वी ते 8वीच्या 73 विद्यार्थ्यांना दररोज 3 तास प्रशिक्षण देण्यात आलं. येथील मूकबधिर मुलांनी AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राख्या, गणेश मूर्ती, शिट्टी अशा विविध वस्तू बनवल्या आहेत. केवळ प्रशिक्षण न देता भविष्यात या विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीचं प्रशिक्षण या विद्यार्थ्यांना देण्यात आलं आहे. सांगली जिल्ह्यामध्ये दिव्यांग मुलांना प्रशिक्षण देण्याचा आम्ही उपक्रम नव्याने सुरू केलेला आहे. आमची टॅगलाईनच आहे, आमची सांगली सक्षम दिव्यांग आमचा अभिमान. या अंतर्गत वी फाउंडेशन, वर्शिप अर्थ फाउंडेशनच्या मदतीने दिव्यांग विभाग आणि शिक्षण विभाग या सर्वांना एकत्र घेऊन आम्ही दिव्यांगांना खऱ्या अर्थाने AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्सच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा आम्ही पूर्ण करत आहोत. कैलासवासी भिडे प्रशाला मिरज येथील 75 कर्णबधिर मुलांना आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स याचं प्रशिक्षण देत आहोत आणि हे प्रशिक्षण पुढील 15 दिवस दररोज 3 तास या पद्धतीने आम्ही घेतलेलं आहे. मला आज या प्रशिक्षणाच्या सांगता समारंभामध्ये मुलांचा उत्साह, मुलांनी ग्रहण केलेलं ज्ञान आणि त्यातून त्यांचा वाढलेला आत्मविश्वास हे पाहून मला अक्षरशः मी हेलावून गेलो. या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहणे, त्यासाठी रोजगार अथवा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपण त्यांना पुढं कसं नेता येईल याचा विचार आज आपण सांगली जिल्ह्यामध्ये करणं आवश्यक आहे. सांगली जिल्ह्यात असे एकूण कर्णबधिर असे 13 शाळा आहेत. या सगळ्या शाळांमध्ये आम्ही AI आणि रोबोटिक्सचा उपक्रम राबवण्याचा आम्ही मानस करत आहोत. त्याचबरोबर MSCIT हा संगणकाद्वारे मुलांना डेटा एंट्री ऑपरेटर आणि या सक्षम पदांसाठी मुलांना सक्षम करता येत आहे. तर या दिव्यांगांनासुद्धा पुढील काही महिन्यामध्ये आम्हाला जर का MSCIT सारखा कोर्स मुलांना मोफत जर का शिकवता आला तर त्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील राहणार आहे. हा संपूर्ण उपक्रम आहे हा वी फाउंडेशनने विनामूल्य मोफत केलेला आहे. मला त्याचबरोबर कैलासवासी भिडे प्रशालेचे सगळे संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि ट्रेझरर आणि सर्व आवटेसाहेब या सर्वांचं मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर मी सर्व शिक्षकांचंही अभिनंदन करतो, कारण या नवीन उपक्रमामध्ये त्यांनीसुद्धा सर्वस्व झोकून आपलं योगदान दिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं आज मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद मी पाहिला तो अवर्णनीय आहे. हा आनंद वृद्धिंगत करण्यासाठी मी सांगलीकरांना आवाहन करतो की या मुलांनी गणपती कसा करायचा किंवा वेगवेगळी चित्र कशी करायची याचंही खूप चांगलं प्रशिक्षण घेतलेलं आहे. लांब कशाला की कुठे जाताना शिट्ट्या कशा वाजवायच्या, तर शिट्टी वाजवताना शिट्टी कशी तयार करायची याचंही प्रशिक्षण घेतलेलं आहे. आपण या इथल्या मुलांनी दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या गोष्टींना एक व्यासपीठ देऊयात, एक बाजारपेठ आपण देऊयात आणि त्यांनी तयार केलेल्या गणपती या दिवाळीमध्ये, दसऱ्याला किंवा आता गणेशोत्सव आहे त्याच्यामध्ये नवरात्रीमध्ये त्या विकत घेऊन त्या मुलांच्या उत्पन्नामध्ये वाढ करू आणि त्यांना एक आत्मविश्वास आपण सांगलीकऱ्या नात्याने देऊया. पुन्हा एकदा सांगतो, आमची सांगली सक्षम दिव्यांग आमचा अभिमान.